अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम दामाणे आणि आज 26 नोव्हेंबर आहे, जो 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबई येथे दहशतवादी हल्ला झाला होता। त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाक नागरिकांना आणि आपल्या या पोलीस बांधवांना नक्कीच 2 मिनिटं उभं राहून आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया। एक साथ सावधान। ओम शांती शांती। तर मान्यवरांना विनंती असेल, दोन्ही कॅप्टन या पुढे। नितेशजी भोईर कॅप्टन कूल आहेत आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच राज भोईर, नितेशजी मेहर आणि राज भोईर हे दोन संघनायक आमने सामने। आणि आपण टॉस करतोय। पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5 षटकांचे असतील। तर टॉस झालेला आहे। सर्व मान्यवरांना विनंती असेल रिव्ह्यू घेऊ शकतात मुन्ना सर। फक्त संघांसाठी बीमरसाठी रिव्ह्यू आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। मिलन आमचे सज्ज आहेत, ऑफिशियल अपडेटर, जे tenniscricket.in चे गेले कित्येक वर्ष बघा। पहिल्या 4 षटकांसाठी RB11 वरप या टीमला सूचना असेल की 20 मिनिटांचा वेळ असेल आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ आहे।
सलामीची जोडी दाखल होतीये. मिलिंद दलवी आणि कल्पेश शेलार दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे या तिघांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझी सुरुवात करतोय. या सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होते फार वेगाने. चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषेच्या बाहेर स्वर्गीय रोहित भाई भोईर चषकाचा आगाज होतोय या चौकाराने. टॉस आहे पुन्हा एकदा. या फुलटॉस चेंडूवरती फायदा घेऊ शकला नाहीये. सुरुवात खूप चांगली केली. स्ट्रायकिंगला फलंदाज रन मशीन गुरवलीपाडा टीमची कल्पेश शेलार येत आहेत. हे खूप मोठं नाव आहे गुरवलीपाडा या टीमच्या माध्यमातून. कल्याण ग्रामीण मधील एक नामवंत खेळाडू पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग वरती एक चांगलं कॉन्टेस्ट. प्रसाद गोलंदाजी मार्क वरती या पहिल्या षटकामध्ये राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळतायत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. सुरेख कमबॅक प्रसादने केलं या षटकामध्ये, कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. 6 दिवसीय ही स्पर्धा आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो राज भोईर आणि त्यांच्या संपूर्ण RB11 वरप या संघाचा. ऑन साइडला फटका फसलाय. प्रणित पार्टी आहेत, जज करतायत आणि हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान देखील सोनू बांगर कोणाला दिलाय तर नक्कीच कल्पेश शेलारला, जो रन मशीन आहे आई एकविरा गुरवलीपाडा टीमची. आणि त्याच कल्पेश शेलारचा हा झेल ड्रॉप केलाय. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 9. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा या टीमची बिनबाद 10.
पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. क्या बात आहे, सेन्सिबल बॅटिंग करताय. षटकारानंतर सिंगल येते या चेंडूवरती. धावसंख्या आहे 17 धावा. कारण की चांगल्या चेंडूवरती सन्मान देणं देखील मनीष धुमाळ सर गरजेचं असतं, तो सन्मान दिलाय कल्पेश शेलार यांनी. धावसंख्या 17 आहे. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये. एका बाजूला आरबी वरप संघ जो घरच्या मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय कल्याण ग्रामीण मधील एक नामवंत संघ आहे आई एकविरा स्पोर्ट्स. परफेक्ट यॉर्कर बॅटची आतली कडा आहे. शॉर्ट फाईन लेगला प्रसाद होते, मिळते एक धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत.
एक धाव होती तिथे मात्र मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल. 29-29 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना आहे. या पुढील सेवक अशोक शेठ दलवी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये. स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे यांच्या स्मरणार्थ रोहितभाई भोईर प्रतिष्ठान आयोजित काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटर्जी अशी काहीच नाही आहे आमच्यात. तसं आमचा कॅप्टन योगेश दादा बनकरी त्यांचा आज वाढदिवस आहे, पण ते आज इथं उपस्थित नाही. तरी आम्ही सगळे यंगस्टर म्हणून काय म्हणजे असेल ते खेळण्याचा प्रयत्न करून मेहनत घेऊन ग्राउंडमध्ये आणि जे जिंकण्याचा. योगेश शेठ बनकरी यांचा वाढदिवस देखील आहे आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होऊन बर्थडे गिफ्ट देण्याचा प्रयत्न गावदेवी कांबा संघाचा असणार आहे. तुम्ही दरवर्षी ही स्पर्धा खेळता. प्रत्येक वर्षी राज भोईर आणि रोहितभाई भोईर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी नवीन करण्याचा प्रयत्न असतो. यावर्षी ही स्पर्धा 6 दिवसांची आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा ते दरवर्षी नक्कीच चांगले घडवतात. ग्राउंड वाईज तसं चांगलं आहे. आम्ही दरवर्षी खेळतो इथे आणि आमचा प्रयत्न नक्कीच असतो का जिंकण्याचा आणि आमचा लकी ग्राउंड आहे असं आम्ही म्हणतो. पण बघू यावर्षी पण आम्ही ट्राय करू जिंकण्यासाठी. नक्की शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस गमावला, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? नक्की क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असता, कारण की चेसिंग ग्राउंड आहे. हे आपण एवढे वर्ष खेळतो, आपला त्या गोष्टीची आयडिया आहे. तो नक्की चेसिंग करण्याचा प्रयत्न केला असता. तुमचा देखील होम ग्राउंड आहे. काय मनामध्ये सुरू आहे? कारण की गावदेव महाराज संघ एक बलाढ्य संघ आहे आणि तेवढ्या ताकदीचा संघ गावदेव कांबा संघ तुमच्या समोर आहे. नक्कीच एकच विभागाने 2 संघ आहेत. एक दुसऱ्याला नक्कीच प्लेयर सगळे माहिती आहेत. सो नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. नक्की शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकलाय गावदेव कांबा संघाने आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी गावदेव कांबा संघाला. 61 धाव बनवायचे आहेत आणि ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथ पालेगाव, आमचे अत्यंत जवळचे मित्र सोनू बांगर यांना. थँक्यू सो मच रोशन संते. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देवा सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुद्रा अर्पण करतो. आज 26/11 आपण पाहतो आणि 26/11 मध्ये सर्व शहीद झालेले या ठिकाणी नक्कीच पोलीस कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून अर्पित करतो. मी माझी सुरुवात करतोय. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय रोहित भाई भोईर व स्वर्गीय अनिकेत पाटील, त्याचबरोबर स्वर्गीय सागर तामाणे स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळते. आणि स्पर्धेचा आजचा पहिला दिवस मॅच क्रमांक देखील आपण पहिला एन्जॉय करतोय. एका बाजूला RB11 वरप संघ आणि त्यांना फाईट करतोय. या सामन्यामध्ये गुरवली पाडा संघ प्रथम बॅटिंग केली. टीम गुरवली पाड्यानं आपण पाहिलं 5 षटकामध्ये 60 धावा बनवल्या गेल्या. चांगलं टार्गेट लावलं गेलं स्कोरबोर्ड वरती. 61 धाब्याचा पाठलाग करतोय संघ RB11 वरप टीम. सलामी जोडी प्रशांत आणि राज भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं नक्कीच धाव आली नाहीये. लगातार 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. त्यानंतरचा हा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. तयार गोलंदाज ऑन साइडला फटका चांगला आहे. प्रॉपर कनेक्शन मिडल प्रॉपर कनेक्शन झालं गेलं आणि पाठवलाय बॉलला मिडी विकेट सीमा रेषेच्या बाहेर. वरती नेहमीच सराव करत असताना RB11 वरप संघाला आपण पाहत आलोय आणि थोडासा ऍडव्हान्टेज जरूर असेल टीम RB11 वरप कडे. षटकार आलाय राजच्या बॅटमॅन पुन्हा एकदा उडवला. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून खेळलेत. लॉंग ऑफला खेळाडू पोहोचतील का पाहायचंय. जोपर्यंत पोहोचतील फेकी येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 9 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग चांगली सुरुवात पाहायला मिळते राजच्या माध्यमातून. राज आणि प्रशांत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. फ्लाइंग स्टार निर्माण करण्याचा प्रयत्न होतो या पहिल्या षटकामध्ये. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. आज कल्याण ग्रामीण मधील संघ तुम्हाला पाहायला मिळतील. मोठमोठे संघ अर्थातच नेक्स्ट मॅच असेल गावदेवी कांबा विपक्ष गावदेवी महाराळ, त्यानंतर भूमी 11 कुंदे विपक्ष दहागाव 11 दहागाव आणि अंतिम सामना असेल स्वर्गीय प्रणित 11
प्रतीक 11 मानिवली पाडा विपक्ष गावदेवी बरब. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करायचा प्रयत्न करतोय आपल्या षटकामध्ये गोलंदाज प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. दोन खेळाडू तिसऱ्याच घेऱ्याच्या बाहेर आपण पाहतोय. स्क्वेअर लेग त्यानंतर वाईड स्ट्रॉंग ऑनला खेळाडू तैनात केला गेलाय. डीप राहतोय चेंडू पूर्णपणे खाली राहतोय. अजिबात उचली नाही या बॉल वरती. डॉट बॉलची समाप्ती पुन्हा एकदा आणि पहिलं षटक होते कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम RB11 वर पोहोचली आहे बिनगडी बाद 9 या आकड्यावरती. मेंटेन ठेवायचे सामना जिंकण्यासाठी टीम RB11 वरपला आणि इथून एक षटकार जरूर आला. आपण पाहिलं राजच्या बॅटमधनं, परंतु या ठिकाणी तो षटकार आल्यानंतर डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक चांगलं राहिलं ते प्रदीपच्या माध्यमातून. स्वप्नीलचे मात्रे नक्कीच यांचं देखील आगमन झाले या पण व्यासपीठावरती. आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आमच्या स्पर्धेमध्ये. दुसरा षटक गोलंदाजी मार्क वरती येतोय. दुसऱ्या षटकामध्ये सचिनचा वापर केला. पॉवर प्लेचं षटक असेल हे देखील. स्ट्राईक केला फलंदाज हार्ड हिटर खेळाडू नेहमीच मोठी फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले. प्रशांत ऑन स्ट्राईक. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न होता. उचली जास्त पाहायला मिळते या बॉलवरती. नक्कीच बाउन्स भरपूर मिळाला आणि इथून कनेक्शन बनलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. धावसंख्या स्थगित 9 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं असेल. टीम RB11 वरपला पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे. सचिनच्या माध्यमातून गॅप शोधण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 11 धावा धावफलकावरती. आमच्या समवेत ॲज अ गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये नहेन धुमाल देखील असतील. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. स्पर्धा भरपूर चांगली. दरवर्षी या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळत असतात. राज भोईर जे या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आहेत आणि सध्या तरी मॅच देखील खेळताना आपण त्यांना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला लॉक करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गती थोडीशी कमी केली सचिनने या बॉलवरती. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. धावांसाठी संघर्ष करावा लागतो. सुरुवातीलाच आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये देखील षटकाराला त्यानंतर डॉट बॉल आले. आता देखील लगातार डॉट बॉल येत आहेत. अजून एक चांगला चेंडू. वन्स अगेन लाऊड अपील केली जाते कॉडबेनची, परंतु पंच सहमत नाहीये आणि इथून हा सलगचा दुसरा डॉट बॉल असेल. दोन्ही पंच या ठिकाणी एकत्र येतील. चर्चा देखील केली जाईल दोन्ही पंचांकडे. पंचांचा निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि यस डॉट बॉल असेल हे सांगत असताना पंच हिरामन खरकर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, हॅरी सर त्याचबरोबर हैदर सर देखील पाहायला मिळतात स्क्वेअर लीगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये. समोर खेळतायत व्ही शेप मध्ये. खेळाडू लॉंग ऑनचा पोहोचेल का पाहायचं आहे. व्हेरी गुड फिल्डिंग. त्वरित चेंडूला उचलला, फेकलाय. परफेक्ट फेक ऑन द स्टंप. अमित त्या ठिकाणी होते. वेगाने या ठिकाणी नक्कीच बॉलची फेकी त्या ठिकाणी करण्यात आली. धावा मिळतात 2. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 13 धावा धावफलकावरती. मोठे फटके नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण नेहमीच सलामी जोडीकडनं मोठे फटक्यांची अपेक्षा ठेवली जात असते, परंतु ती अपेक्षा थोडीशी भंग केली या षटकामध्ये प्रशांतनं.
एकूण चेंडू या षटकातील आपण पाहिले 5 धावा खर्च करतो या षटकामध्ये सचिन आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्या. गुड बॉलिंग. अजून एकदा गती कमी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा नक्की संपर्क बनला नाहीये. मोठा फटका खेळायचा होता प्रशांतला, परंतु इथून अजून एक डॉट बॉल. षटक संपलं होतं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचली आहे बिनगडी बाद फक्त 13 या आकड्यावरती. पाण्याची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अरे सर पाणी हवं का? येस, चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. मॅचचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण मैदानावरती असेल. 61 चा पाठलाग करतोय टीम RB11 वरप संघ. फलकावरती लागल्या फक्त 13 धावा. आता गरज आहे येणारे 18 चेंडू आणि 48 धावेची. च 48 धावसंख्येची. राजने एक षटका ठोकलाय. अद्याप या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये नंतर मोठी फटकेबाजी नाहीये, फक्त दुहेरी अंक आपल्याला पाहायला मिळाला. आता इथून पॉवर प्ले देखील कंप्लीट झालाय, त्यामुळे इथून मोठे फटके मारावे लागतील. 5 खेळाडू टीजर घेराच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल राज आणि प्रशांतच्या माध्यमातून. सेकंड स्पेल मध्ये येतोय गोलंदाज पुन्हा एकदा प्रदीप. बघा, ज्या गाड्या आपण 4 व्हीलर या ठिकाणी पार्क करतो त्याला व्यवस्थित पार्क आपण करायचे, जेणेकरून खेळाडूंना ज्याच्यावरती आपण पाहिले की ती सूर्याची या ठिकाणी किरण तिथून परावर्तित होतात आणि खेळाडूंना मैदानावरती त्रास होऊ नये याची आपण काळजी घ्यायची. हे देखील आमच्या प्रेक्षकांना विनंती असेल. सेकंड स्पेल प्रदीप सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राइक एंडला फलंदाज सेट बॅट्समॅन ओपनिंग ब्लास्टर राज. कोतून काढता चेंडूला ऑन साइडला फटका. चांगला ताकदवर स्ट्रोक होता, परंतु धाव मिळेल फक्त 1. सचिन त्या ठिकाणी होते. फेकी त्वरित येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 14 धावा फलकावरती. विजयाचं समीकरण 17 चेंडू आणि आता 47 ची गरज आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ केला. फटका चांगला आहे. याच फटक्यांची गरज आहे टीम RB11 वरप संघाला आणि आलाय पहिला पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्ग वरती प्रदीप. चांगला चेंडू यावेळेस यॉर्करचा प्रयास केलाय. वेग देखील भरपूर पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होऊन हा चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि बीट केले गेले फलंदाज प्रशांतला. डॉट बॉलची समाप्ती. मनीष धुमाल यांच्याकडे देखील राज भोईरसाठी सुवर्ण संधी असेल. लगाबॉलच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळतायत सचिन येथील लॉंग ऑन रिझन मधून आणि एकच धाव ती मिळेल. धावसंख्या 21. 21 धावा धाव फलकावरती. मनीष धुमाल यांच्याकडनं पारितोषिक वाढलं गेले. 5555 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सलगच्या 3 षटकारांसाठी फलंदाज राज भोईर यांच्यासाठी. संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये RB11 वरप संघ. ओव्हर द विकेट. फटका चांगला. क्या बात आहे. चपरक लावली फटक्यावरती. हुक केलाय. पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. दुसरा
फार गरजेचं होतं. मी अगोदरच म्हटलं होतं RB11 वरप टीमसाठी एक षटकार प्रशांतच्या बॅटमधून आपण पाहिला आणि राजला स्ट्राईक मिळाल्यानंतर पुन्हा एकदा हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 27, 27 धावा फलकावरती. खोलव्या टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळतात. बॉटम हेडचा चांगला वापर, दुसरीचा प्रयत्न, कॉल दिलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. थोडीशी घाई जरूर झाली क्षेत्ररक्षकाकडनं आणि इथून त्याचा फायदा उचललाय प्रशांत आणि राजनं. षटक कंप्लीट होतं या ठिकाणी तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता 32 धावेची गरज आहे. समीकरण थोडस कठीण आहे, परंतु अद्याप आपण पाहिले गेलं तर प्रशांत सारखा फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या क्षणामध्ये अजूनही 2 ते 3 मोठे फटके आले त्याच्या बॅटमधनं किंवा राजच्या बॅटमधनं तर हा मॅच पूर्णपणे टर्न होऊ शकेल. तो RB11 वरप टीमच्या बाजूला देखील. आणि ही मॅच जर गुरवलीपाडा टीमला आपल्या बाजूला ठेवायची आहे तर इथून येणारं षटक हे नक्कीच कमी दाबेचं फेकावं लागेल. भरपूर चांगला सामना, तेवढी चांगली क्रिकेट स्पर्धा. स्वर्गीय रोहित भाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील, स्वर्गीय सागर सीताराम तामाने स्मृती चषक 2024 पर्व आपण या ठिकाणी अनुभवतोय. आज आमच्या समूहात पुन्हा एकदा आपण पाहतोय सलग 6 दिवस त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. आमचे अत्यंत जवळचे मित्र रोशन संते देखील आमच्यासोबत जॉईंट असतील, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 12 चेंडू 32 ची गरज. सामना भरपूर चांगला बॅलन्स पद्धतीने हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना कोण जिंकेल उद्घाटन सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. दोन्ही संघ एका ताकदीचे तुल्यवान संघ, त्यामुळे लढत भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. षटक येते या ठिकाणी 4थं. गोलंदाज मिलिंद दळवी, अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा वापर केलाय, सक्षम ठरतोय. प्रशांतला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून पहिला चेंडू डॉट. 11 चेंडू विजयासाठी 32 ची गरज आहे. हे षटक या सामन्याचा निर्णायक षटक असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा बॉल, फुल टॉस बॉल. फायदा उचलू शकले नाहीयेत. ऑन साइडला खेळतात. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. धाव मिळते फक्त 1. प्रदीप त्या ठिकाणी होते. 1ने धावफलक पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती. येणारे 10 चेंडू विजयासाठी 30 धावेची गरज आहे. 31 धावेची गरज आहे आणि राज भोईरसाठी देखील सुवर्ण संधी येते. नक्कीच मांडा शहराचे आणि प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय जगन्नाना पाटील याचकडनं राजसाठी सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळून काढतो राज. धाव मिळते फक्त 1. विजयासाठी अजूनही 30 धावेची गरज आहे. चेंडूंची संख्या फक्त आता 9 शिल्लक असेल. सामना कठीण होत चाललाय, तो म्हणजेच RB11 वरप या टीमसाठी. प्रशांत स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. डेट घोषित करतात पंच. हा सामना कठीण कुठे झाला खऱ्या अर्थानं. नयन आपण पाहिलं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या. कारण की पॉवर प्ले मध्ये धावा या ठिकाणी नेहमीच आपण बनताना पाहिल्यात, परंतु ती सुरुवात या ठिकाणी RB11 वरप टीमच्या बाजूने पाहायला मिळाली नाहीये. टॉप एज लागली होती, धावबाची संधी आणि फलंदाज होतोय बाद. राजला मैदान सोडावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का टीम RB11 वरप टीमला. अजून एक या ठिकाणी पाहतो आपण डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. लगातार चेंडू डॉट येत आहेत आणि आता सामना पूर्णपणे या ठिकाणी आपल्या बाजूला झुकवलाय टीम गुरवलीपाड्यानं. एकविरा स्पोर्ट गुरवलीपाडा विपक्ष RB11 वरप संघ आपण पाहतो आणि
आता हा सामना पूर्णपणे टर्न झालाय गुरुलीपाडा टीमच्या बाजूला, कारण की विजयासाठी आता 7 चेंडू आणि तब्बल 30 धावेची गरज आहे. योगेश भोईर नवीन फलंदाज, स्टॉपेज, झेलची संधी आणि झेल होते ड्रॉप, मिळते सिंगल. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट होते 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 32-32 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावेची गरज आहे. डीजे चांगली होणं फार गरजेचं होतं RB11 वरप टीमसाठी, परंतु ती सुरुवात झाली नाहीये. पॉवर पेच्या षटकामध्ये थोडीशी नाराजगी जरूर पाहायला मिळाली, कारण की त्या षटकांमध्ये धावा आल्या नाहीयेत. आणि आता देखील आपण पाहिलं 4थ्या षटकामध्ये देखील फक्त 3 धावा आल्यात. त्यामुळे हा मॅच आता कठीण झालाय RB11 वरप टीमसाठी. 6 चेंडू विजयासाठी 29 धावेची गरज आहे. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती अमितला आपण पाहणार आहोत. डेट ओव्हर द षटक असेल. चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं लगेच. गावदेवी कांबा विपक्ष गावदेवी मारळ या दोन संघांमध्ये नक्की पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सज्ज होते गोलंदाज अमित गोलंदाजी मार्गवरती या अंतिम षटकामध्ये. पहिला बॉल, पहिला चेंडू, यॉर्करचा प्रयास सफल ठरतोय पूर्णपणे आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. भरपूर प्रत्येकी षटकामध्ये 2 ते 3 चेंडू आपण डॉट या ठिकाणी पाहत आलोय आणि आता मात्र 5 चेंडू विजयासाठी 29 ची गरज आहे. ओव्हर द विकेट, पुढचा बॉल, चांगला चेंडू, पुन्हा एकदा सतिक यॉर्करचा प्रयास होता आणि एकच धाव इथे मिळेल. सामना कठीण झाला पूर्णपणे टीम RB11 वरप साठी, कारण की येणारे 4 चेंडू आणि आता 28 धावेची गरज आहे. मॅच पूर्णपणे आपल्या बाजूला झुकवलाय आणि एकविरा स्पोर्ट घुरवलीपाडा या टीमने. अतिशय तिखट मारायची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 60 धावा बनवल्या गेल्या, 61चं टार्गेट होतं आणि फटके येतात शेवटच्या मोमेंटला, परंतु या फटक्यांना आता काही महत्व नाहीये. वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला. षटकार डीजे. थँक्यू सो मच डीजे. तर अजून एक सूचना आपल्यापर्यंत पोहोचली. चेंडू कधी हरवला, फुटला किंवा भिजला तर चेंडू नवीन दिला जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची सर्व संघांनी. धावसंख्या एकूण धावफलकावरती आपण पाहतोय 41 40 धावा धावफलकावरती असतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मॅच पूर्णपणे जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आहे एकविरा स्पोर्ट घोरवलीपाडा संघ. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. फटका चांगला आहे अजून एकदा,
परंतु हे षटकार पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आले असते तर कुठेतरी मॅच वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाली असती, परंतु आता या षटकारांना काही महत्व नाही आहे. एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या आपण पाहतो एकूण पोहोचली आहे 46 वरती या ठिकाणी पोहोचलाय RB11 वरप संघ. चला शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील आणि अमित तयार होतोय. शेवटच्या बॉलवरती आली विकेट आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय तो टीम एकविरा स्पोर्ट गुरवलीपाडा टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक RB11 वरप संघ. लाईनअप करायचंय, शेक हँड करायचंय आणि तदनंतरच मैदान सोडायचंय दोन्ही संघ. स्फोटक सुरुवात आपल्या टीमला करून दिली. तब्बल 33 धाव्यांची बहारदंग इनिंग साकारली. 13 चेंडू आणि 33 धावा ठोकल्या. तो कल्पेश शेलार